नकारात्मक विचारांवर व्रत म्हणजेच महाशिवरात्री विशेष संकल्प. नमस्कार. आजची रात्र साधी नाही, आजची रात्र आहे अंतर्मन शुद्ध करण्याची. आज आपण अन्न नाही तर नकारात्मक विचारांचा उपवास करणार आहोत. शिव म्हणजे संवार करता. शिव बाहेरच्या जगाचा संहार करत नाही. शिव संहार करतो अहंकार, भीती आणि अज्ञानाचा. आज आपणही तो संकल्प करूया. स्वतःला विचारूया, मी स्वतःबद्दल कोणते नकारात्मक वाक्य रोज बोलतो? मी नाही करू शकत, माझ्यामुळे चूक झाली, माझं काहीच होणार नाही, हे विचारच आपल्याला आतून कमकुवत करत असतात. आजची शिवरात्री म्हणजे या विचारांचा अंत करण्याची रात्र. आज व्रत संकल्प काय घ्यायचा? माझ्या मागे सगळेजण म्हणा. आजच्या पवित्र महाशिवरात्रीच्या दिवशी मी माझ्या नकारात्मक विचारांवर व्रत घेतो. मी स्वतःला कमी लेखणार नाही, मी भीतीला पोसणार नाही, मी राग मनात साठवणार नाही. मी स्वतःला आहे तसं स्वीकारतो. माझ्यातील शिवतत्व जागृत करतो. नकारात्मक विचार हे सत्य नसतात, ती फक्त मनाची सवय असते. जसं आपण उपवासात शरीर शुद्ध करतो, तसंच आज आपण मन शुद्ध करणार आहोत. जेव्हा पुढच्या वेळी नकारात्मक विचार येतील तेव्हा स्वतःला विचारा, हा विचार मला मजबूत करतोय की कमजोर? जर तो विचार कमजोर करत असेल तर त्याचा त्याग करा. मी समर्थ आहे, मी पुरेसा आहे, मी शांत आहे, माझ्या सकारात्मक शक्ती वाहते आहे, मी प्रकाशाकडे चाललो आहे, असं अफर्मेशन स्वतःला द्या. 21 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचं जप करा. आजची रात्र लक्षात ठेवा. शिव म्हणजे ध्यान, शिव म्हणजे शांतता, शिव म्हणजे परिवर्तन. आज आपण घेतलेलं व्रत तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतं. म्हणून माझ्या मागे बोला, हर हर महादेव.